आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। असे असतानाच बदलापुरातील शेतकरी संघर्ष समितीनं उल्हास नदीच्या ब्लू लाईन रेड लाईन या पूर नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रश्नावर तोडगा न काढल्यास गुरुवारपासून साखळी उपोषण करण्याचा, त्याचप्रमाणे जवळपास बाधित क्षेत्रातील 1.5 लाख बदलापूरकर आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा काल बदलापूर पश्चिमेकडील शाश्वत पार्क येथे आयोजित बैठकीत पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी दिलाय। यावेळी आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप बैकर, कुणबी समाज सेवा संघाचे अध्यक्ष सदानंद सुरोशे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, माजी नगरसेवक अविनाश पातकर, तुकाराम म्हात्रे, माजी सभापती बाळाराम कांबरी आदींसह अनेक स्थानिक शेतकरी, व्यावसायिक व रहिवासी यावेळी उपस्थित होते। या बैठकीचं सूत्रसंचालन बांधकाम व्यावसायिक व समाजसेवक संतोष जाधव यांनी केलं। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं 11 जून 2020 रोजी उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं अंतिम केलेल्या पूर नियंत्रण रेषेत इमारती बांधकामांना परवानगी देणे बंद झाले। इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अशा इमारतींना TDR वापरण्याचा अधिकार मिळत नाही। त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नाही। स्वखर्चानं इमारतींचा पुनर्विकास करावा अशी सोसायट्यांची परिस्थिती नाही। त्यात ब्लू लाईन मध्ये असलेले मैदान सोडून इतर आरक्षित भूखंडामध्ये पालिका ब्लू लाईन मधील जमिनी ताब्यात घेऊन TDR देऊ शकत नाही। त्यामुळे भूमिपुत्रांचं मोठं नुकसान होत आहे। मुख्य म्हणजे बदलापूरच्या उल्हास नदीला सन 2005च्या आधी कोणताही पूर आला नव्हता। त्यानंतर 14 वर्षांनंतर 2019 मध्ये पूर आला। या पुराचे पाणी फक्त 24 तास होते। या एवढ्याशा कारणासाठी कायमस्वरूपी बांधकाम परवानग्या न देणं अन्यायकारक असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांचे म्हणणे आहे। जलसंपदा विभागानं ज्या दिवशी पूर नियंत्रण रेषा मंजूर केल्या त्या दिवशी 1 दिवस अगोदरच्या बांधकाम परवानग्या ग्राह्य धरल्या जातात। त्याचप्रमाणे विकास आराखड्यातील मंजूर निवासी क्षेत्रही ब्लू लाईन रेड लाईन आखण्याआधीपासूनच आहे। त्यामुळे सदर क्षेत्रावर पूर्वीच्या नियमाप्रमाणे ग्राह्य धरून ब्लू लाईनमध्ये बांधकाम परवानगी देण्यात यावी अशी मागणी शरद म्हात्रे यांनी केली आहे। भूमिपुत्रांनी उपाशी राहून जमिनी राखून ठेवल्यात, तसेच सोसायटीमधील सदनिका दुकानाचे गाळे घेतलेत। विकासकांनी विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्र असलेल्या जमिनी विकत घेतल्यात। विकास करारानं मिळकती घेतल्यात। या सर्व लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना वारंवार पाठपुरावा करूनही शासन योग्य तोडगा काढत नसल्याबाबत, तसेच कोणताही राजकीय पक्ष या अन्यायाबाबत बोलत नसल्याबाबत शरद म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बदलापुरातील एकूण 8 गावांमध्ये पूर नियंत्रण रेषा टाकल्यानं नगरपालिका हद्दीतील 598 एकर निवासी क्षेत्र व आजूबाजूचे ग्रामीण क्षेत्र बाधित होत आहे। तसेच आरक्षित असलेली 66 एकर जमीन बाधित होत आहे। त्यामुळे सुमारे 3000हून अधिक सोसायट्यांमधील लाखो सदनिका धारकांना याचा फटका बसलाय। बदलापूरमधील स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, व्यावसायिक यांचे नुकसान होत असून बदलापूरचा विकास यामुळे थांबला असल्याचे शरद म्हात्रे यांनी सांगितले। या संघर्ष समितीच्या मागण्या म्हणजे उंच भाग व जिथे कधीही पुराचे पाणी आले नाही अशा ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेली पूररेषा दुरुस्त करणे, उल्हास नदीची धोक्याची पातळी 17 मीटर आहे ती 18 मीटर पकडून नदीपासून 300 मीटर व नाल्यापासून 6 मीटर अंतर सोडून बांधकाम परवानग्या द्याव्यात। जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ब्लू लाईनमध्ये TDR वापरण्यास परवानगी द्यावी। ज्या इमारतींमध्ये पूर्वीपासून व्यावसायिक गाळ्या असतील अशा इमारतींना रस्त्यांपासून 1 मीटर उंचीवर व्यावसायिक गाळ्यांना परवानगी द्यावी। 24 तास आधी पुराची पूर्वसूचना, तीव्रता देणारी माहिती, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं अशी यंत्रणा पुराच्या धोक्याच्या पातळीवर बसवावी। ब्लू लाईनमधील ज्या भूखंडावर विकास आराखड्यात आरक्षण टाकलेले आहे त्यांना शासनानं TDR किंवा नुकसान भरपाई द्यावी। पूर नियंत्रण बाबत शासनानं नदीचं खोलीकरण, संरक्षित भिंत बांधणे, आपटी व बॅरेज धरणावर स्वयंचलित दरवाजे बसवणे, पोशीर धरण उभारणे आदी दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करावा। भूमिपुत्रांचे, जीर्ण झालेल्या इमारतींचे, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याचा विचार करून शासनानं योग्य तो न्याय द्यावा।
या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तर होणारच, मात्र भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचे समितीनं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र शासनाने उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर पूर नियंत्रण रेषा म्हणजे रेड लाईन, ब्ल्यू लाईन आखण्यात आलेली आहे आणि ही रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या रेषेच्या दोन्ही तीरांवरच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णतः विकासाला, बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे. या विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे. सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की 100 वर्षात एखाद्या वेळा येणारा पूर आहे तो 100 पण नाही, 2005 साली आलेला पूर हा साधारण 200-250 वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पूर त्याच्या अगोदरी पूर आल्याचा ही अपवादात्मक घटना आहे. त्याबरोबर नेहमी येणारा पूर सुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही, ती सर्व रेषा ही चुकीची आहे. एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे. दुसरं, पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे. तर शासनाने काही अटी शर्ती, जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला, स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही, अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे. नदीपासून काही ठराविक अंतर आहे, साधारण 100 मीटर, हेच नाविकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे. पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे. उर्वरित क्षेत्रा ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे. दुसरं, जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्रे ज्याला आर झोन आपण म्हणतो, ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळे त्या कमिटमेंटवरनं शासनाला मागे हटता येणार नाही. त्या ठिकाणी बांधकामांना परवानगी दिलीच गेली पाहिजे. आजपासून या संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी, बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी, सर्व गावं, बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून 1.5 लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो. बरं, हे बेमुदत जे मतदानावर बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल, यापुढे प्रश्न सुटेपर्यंत संपूर्णतः सर्व निवडणुकांवर हे चालू राहील. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.